शुभ दिवस. आज रक्तदाता जागतिक रक्तदाता दिन विशेष 14 जून. त्यामुळे रक्तदात्याविषयी थोडक्यात रक्तदान हे मानवतेची सेवा आहे. एका रक्तदात्यामुळे अनेक रुग्णांना जीवदान मिळते पहा. तेव्हा रक्तदानाचे फायदे शारीरिक कोणते? तेव्हा रक्तदानाचे फायदे शारीरिक म्हणजे 1. रक्तदान केल्याने गरजू रुग्णांचे प्राण वाचत नाहीत. तर रक्तदान केल्याने गरजू रुग्णांचे प्राण वाचत नाही, तर रक्तदात्यांच्या स्वतःच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी अनेक मोठे फायदे होतात. नियमित रक्तदान केले तर शरीरातील जुन्या पेशी बदलून नवीन निरोगी रक्तपेशी तयार होतात. त्यांचा वेग वाढतो. त्या पेशी नवीन निरोगी पेशी वाढण्याचा प्रक्रियेचा वेग वाढतो. तसेच नियमित रक्तदानाने शरीरातील अतिरिक्त लोह जे असते आपल्या शरीरात, नियमित रक्तदानाने शरीरातील अतिरिक्त लोहांचे प्रमाण नियंत्रित राहते. एवढेच नाही तर ते नियंत्रित राहिल्यामुळे हृदयविकाराचा झटका येण्याचा धोका जवळजवळ 80% कमी होतो. त्यामुळे रक्तदान करणे हे अतिशय फायदेशीर ठरते. 3. रक्तदान केल्यानंतर अस्थिमज्जा सक्रिय होते आणि शरीरात नव्या निरोगी रक्तपेशीची वाढ होते, वेगाने वाढतात. 4. रक्तदान केल्यास लोहाचा ओव्हरलोड कमी झाल्यामुळं यकृतावर येणारा ताण हा कमी होतो बघा, ज्यामुळे सिरोसिस किंवा लिव्हर फेल्युअर यासारखा धोका टळण्यास मदत होते. थोडक्यात काय, हृदयविकाराचा धोका कमी होतो, नवीन आणि निरोगी रक्तपेशींची निर्मिती होते, यकृताचे आरोग्य सुधारते केवळ रक्तदान केल्यामुळे. त्यामुळे रक्तदान केल्याने केवळ गरजू रुग्णांचे प्राण वाचत नाहीत. हे बघा, रक्तदान केल्याने केवळ गरजू रुग्णांचे प्राण वाचत नाहीत, तर रक्तदात्याच्या स्वतःच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी असे अनेक मोठे फायदे होतात. शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी मोठे फायदे होतात. नियमित रक्तदान केले तर शरीरातील जुन्या पेशी बदलून नवीन पेशी तयार होतात. त्या तयार होण्याला प्रक्रियेला वेग येतो. तेव्हा रक्तदान नियमित करा. याने रुग्णाचा जीवही वाचतो आणि आपल्या स्वतःचे फायदा देखील होतो. मोफत मिनी आरोग्य तपासणी. नियमित रक्तदान केल्यास रक्तदान करत असताना काय करायचे असते, तर मोफत मिनी आरोग्य तपासणी केली जाते यावेळेस. त्यामुळं हा रक्तदात्याला फायदाच होतो एक प्रकारचा. कारण रक्तदान करण्यापूर्वी प्रत्येक रक्तदात्यांची मोफत शारीरिक तपासणी ही केली जाते आणि याद्वारे रक्तदात्याची रक्तदाब, नाडीचा वेग, हिमोग्लोबिन आणि रक्तातील लोहाची पातळी तपासली जाते. हा रक्तदात्याचा फायदा होतो. रक्तदान करण्यापूर्वी हा रक्तदात्याच्या टेस्ट करतात मोफत, तेही मोफत. हा रक्तदात्याचा फायदा होतो. तसेच रक्त गोळा केलेल्या रक्ताची HIV, नंतर हेपॅटायटिस B,
आणि हेपॅटायटिस सी, सिफिलिसिस आणि मलेरिया यासारख्या गंभीर आजारासाठी लॅब चाचणी मोफत केली जाते. हा देखील रक्तदात्यासाठी फायदा होतो. तेव्हा या दात्याला स्वतःच्या आरोग्याची स्थिती मोफत समजते. थोडक्यात काय तर रक्तदान करण्यापूर्वी किंवा केल्यानंतर कोणता फायदा होतो तर हृदयविकाराचा धोका हा कमी होतो. 1 नंबर. 2 नंबर, रक्तदात्याची मोफत आरोग्य तपासणी होते. नंबर 3, गंभीर आजारांचे निदान होते. नंबर 4, नवीन आणि निरोगी रक्तपेशींची निर्मिती होते. आणि नंबर 5, यकृतांचे आरोग्य चांगले सुधारते बघा. यामुळे रक्तदात्याचा हा फायदा होतो. यामुळे रुग्णाचे रक्तदान केल्यामुळे जीवही वाचतो, प्राण वाचतात आणि रक्तदात्याला सुद्धा हा फायदा होतो. त्यामुळे नेहमी रक्तदान करत राहा. हा फायदा तुमचा आहे आणि रुग्णांचाही आहे. तेव्हा आज जागतिक रक्तदाता दिन विशेष असल्यामुळे रक्तदान केल्यास काय फायदा होतो याची आपण सविस्तर चर्चा केली आहे. व्हिडिओ कसा वाटला? आवडल्यास लाईक करा. चॅनेलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि रक्तदान करत राहा. यांनी फायदा होतो, नुकसान काहीच होत नाही. रुग्णाचाही प्राण वाचतात आणि रक्तदात्याचा देखील फायदा होतो. तेव्हा चॅनेलला नवीन असाल तर एक सबस्क्राईब करा, लाईक करा. पुढील व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला टच करा. धन्यवाद.